वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण डाळ आणि तांदूळाचं इडली प्रीमिक्स बनवतोय। हे पीठ एकदा बनवून ठेवलं तर अगदी 6 महिने आरामात टिकतं आणि वाटेल तेव्हा या पिठापासून तुम्ही फक्त 20 मिनिटात इडली बनवून खाऊ शकता आणि बिना सोडा बिना इनो सुद्धा तुम्हाला ही इडली बनवता येते। तर लगेच आता हे प्रीमिक्स कसं बनवायचं ते आपण पाहूया। इडलीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी 2 कप रेशनचे तांदूळ घेतले आहेत। तर यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तरी काहीच हरकत नाही, फक्त तो जुना असावा। तर मी इथे रेशनचा वापरलेला आहे। 2 कप तांदळासाठी 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे। म्हणजे जेवढे आपण तांदूळ घेतले आहेत त्याच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। अर्धा कप मी इथे पोहे घेतलेत। तर आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे मी घेतलेत। तुम्ही अगदी पातळ पोहे सुद्धा वापरू शकता। आणि 1 छोटा चमचा मेथ्या घेतल्या आहेत आणि 1 किलोचं प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। आता हे तांदूळ आपण एका भांड्यात घालूया आणि याला 1-2 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचंय। तर चांगलं चोळून धुवायचंय। तर इथे मी आता तांदूळ धुवून घेतलेत। हे एका चाळणीवर घालूया। थोडेसे चमच्याने पसरून घेऊया म्हणजे अगदी याचं पटकन पाणी निथळून येईल। अशाच पद्धतीने आता डाळ पण धुवून घ्यायची आहे, पण डाळीला फार चोळून धुवायचं नाही, हलकंच हाताने धुवायचं आहे। तर डाळ पण आता धुवून झाली आहे। ही पण चाळणीवर घालूया आणि याला पण पसरून घ्यायचंय। 5 मिनिटानंतर हे एका सुती कपड्यावर घालूया। तर तांदूळ मी आता घालून व्यवस्थित पसरून घेतलेत। अशाच पद्धतीने डाळ पण सुती कपड्यावर घालून पसरून घ्यायची आहे आणि हे दोन्ही घरातच पंख्याखाली सुकवून घ्यायचंय। तुम्ही पंखा न लावता असं जरी हे ठेवले तरी 2 ते 3 तासात छान सुकतात। आता उन्हाळा आहे त्यामुळे तांदूळ तर अगदी 1 तासातच छान सुकले आहेत, पण डाळ वाळायला थोडासा वेळ लागतो। आता हे दोन्ही कढईत घालून हलकेसे भाजून घ्यायचेत। तर एका जाडबुडाच्या कढईत मी घातलेत। मंद गॅसवर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचेत। तर याला फार तांबूस करायचं नाही, यातलं फक्त आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे, त्यामुळे हलकेच भाजून घ्यायचेत। तर साधारण 7 ते 8 मिनिटात हे भाजून झालेले आहेत। थोडेसे फुगले पण आहेत आणि थोडा याचा रंग पण बदललेला आहे। तर एवढेच भाजायचेत। आता काढून घेऊया आणि त्याच कढईत आता ही डाळ घालूया। डाळ पण मंद गॅसवरच भाजायची आहे। यातलं पण आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे, फार भाजायची नाही। सतत चमच्याने हलवत भाजायची आहे। तर इथे आता डाळ पण भाजून झालेली आहे। याचा पण थोडासा रंग बदललेला आहे आणि चमच्याने हलवताना मला थोडीशी हलकी लागतीये। तर आता काढून घेऊया। यामध्येच आता हे पोहे घालायचेत आणि पोहे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। तर मी इथे आपले कांदे पोह्यासाठी घेतो तेच पोहे घेतलेत, तुम्ही पातळ पोहे घेतले तरी चालेल। इथे आता पोहे सुद्धा भाजून झालेले आहेत, थोडेसे कुरकुरीत झालेत। तर काढून घेऊया। याच कढईत आता या मेथ्या घालायच्या आहेत। तर मी गॅस आता बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला मेथ्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत। जास्त जर भाजल्या तर मेथ्या कडू लागतात। तर या पण आता काढून घेऊया। हे सगळे भाजलेले जिन्नस एका ताटात काढून घ्यायचे आणि व्यवस्थित याला थंड करून घ्यायचं आणि मग एका मिक्सरच्या भांड्यात घालूया। तर 2-3 बॅचेसमध्ये हे मी मिक्सरमधून दळून घेणार आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात हे पीठ करणार असाल तर गिरणीतून दळून आणलं तरी चालतं, फक्त दळताना आपल्याला थोडंसं रवाळ दळायचं आहे, म्हणजे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे दळून घ्यायचं आहे। तर पहिली बॅच माझी दळून झालेली आहे। याला आता चाळणीने चाळून घेऊया। मी इथे एकत्रित दळून घेतलंय, तुम्ही हवं तर तांदूळ वेगळे आणि डाळ वेगळी पण दळून घेऊ शकता। तर हे पीठ तुम्ही पाहू शकता एकदम असं मस्त रवाळ दळल्या गेलंय। वरचं जे पीठ आहे ते परत मिक्सरच्या भांड्यात घालायचंय। तर अशाच पद्धतीने मी इथे सगळं पीठ तयार करून घेतलंय। हे एखाद्या कोरड्या बरणीत आता भरून ठेवायचं। त्यासाठी बरणी वाटल्यास उन्हात ठेवायची
कोरडी बरणी असली म्हणजे हे पीठ छान राहतं. तुम्ही बाहेर जरी ठेवलं तर 3 ते 4 महिने आरामात टिकतं आणि जास्त दिवस जर तुम्हाला ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. या इडली प्रीमिक्सपासून आता छान मऊ जाळीदार इडली कशी तयार करायची ते पाहूया. तर इथे मी 1 कप इडली प्रीमिक्स घेतलं आहे, ते एका भांड्यात घालायचं आहे आणि अर्ध्या चमच्याला थोडंसं जास्त मीठ घातलं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता दही घालायचं आहे. तर 1 कप मी इथे दही घेतलं आहे. ही आपण इन्स्टंट इडली बनवतोय त्यामुळे फर्मेंटेशनसाठी आणि छान बाइंडिंग येण्यासाठी दही घालणं गरजेचं आहे. सगळं चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. इथे मी आता 1 कप पाणी घेतलं आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे. ही इडली तुम्ही बिना दही, बिना सोडा, बिना इनोसुद्धा बनवू शकता. तर ती कशी बनवायची ते मी पुढे सांगणारच आहे. हे असं पीठ आता तयार झालेलं आहे. तर हे असंच आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इडली स्टँडला तेलाने ग्रीस करून घेऊया आणि गॅसवर मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर ही तयारी आधीच करून ठेवायची. आता 10 मिनिट झालेली आहेत. एकाच डायरेक्शनमध्ये आता 1 मिनिटभर फेटून घ्यायचं आहे. गरज पडली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, मला गरज वाटत नाही आहे. आणि नंतर यामध्ये 1 चमचा म्हणजे हे 1 सॅचेट इनो फ्रूट सॉल्टचं घालायचं आहे. याऐवजी तुम्ही अर्धा चमचा सोडासुद्धा घालू शकता. थोडंसं वरून पाणी घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आता हे पीठ छान मिक्स करून घेऊया. आणि फार वेळ याला मिक्स करायचं नाही, लगेच या इडलीच्या मोल्ड्समध्ये घालायचं आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 12 इडल्या तयार होतात. पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, तर त्यामध्ये हे स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आता मीडियम फ्लेमवर या इडल्या 10 ते 12 मिनिट स्टीम करून घ्यायच्या आहेत. आता 12 मिनिट झाली आहेत, तर झाकण काढून पाहूया. यामध्ये सुरी घालून पाहिजे, तर सुरी साफ निघाली आहे म्हणजे आपली इडली व्यवस्थित स्टीम झालेली आहे. खाली काढून थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर इडल्या काढून घ्यायच्या आहेत. तर एकदम छान अशा साफ इडल्या निघालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि याला जाळी पण खूप छान पडली आहे. आणि तुम्हाला ही इडली दही न घालता बिना सोडा किंवा बिना इनो बनवायची असेल तर त्यासाठी रात्री पाण्यामध्ये पीठ भिजवून ठेवायचं. 10 ते 12 तास छान उबदार ठिकाणी हे पीठ ठेवून द्यायचं. सकाळी छान फुगून येतं आणि मग त्यापासून तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे इडली बनवू शकता. तर असं पीठ मी घरात नेहमीच बनवून ठेवत असते, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला इडली सांबर किंवा इडली चटणी नाश्त्यासाठी खाण्याची इच्छा होते. तर अगदी झटपट आपण बनवू शकतो. तर जरूर असं पीठ बनवून ठेवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.